नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, अमरावती विभागातील अतिवृष्टी व पूर या शेती पिकांच्या नुकसानपोटी मदत जाहीर झालेली आहे मित्रांनो, त्यासाठी निधी मंजूर झालेली आहे. त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणते कोणते जिल्हे असणार आहे अमरावतीमधील. ओके, तर जेवढं जेवढं ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता इथं दिलेलं आहे मित्रांनो यांनी इथं, राज्यात अमरावती विभागातून जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो, महसूल व वन विभागाकडून. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो प्रस्तावना. याच्यामध्ये अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. ओके, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग यांचा 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. आता याच्यात दिलेलं आहे, केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्ती बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहेत. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. लगेच त्याच्यानंतर 2 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे, जसं की खरीप 2025 या पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निश्चित अनुदानाची दर व निकष शासन निर्णय 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय 30/7/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रामध्ये जून 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागवण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाचा निर्णय दिलेला आहे, जे की आपण जाणून घेणार आहोत. शासन निर्णय आता दिलेला आहे, जून 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, आता नीट जिल्ह्यांचे नाव अमरावती विभागामध्ये आता कोणकोणते येतात ते बघून घ्या. जिल्हे वगैरे तालुके अकोला, यवतमाळ, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केल्यानुसार दराने याच्यामध्ये दिलेला आहे 86,23,38,00,000 रुपये एवढा इथं निधी मंजूर देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी हा निधी वितरित करावा. त्यानंतर इथे दिलेल्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथे नमूद 24/1/2023 मध्ये सूचित केलेल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता करण्यात आलेल्या मदतींच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यास येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन
करण्यात यावी. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच योजनेसाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींचा पूर्तता होत असल्याची खात्री संबंधांनी घ्यावी. ओके. त्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची राहणार आहे. त्यानंतर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाने लेख निधी आधारित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदार विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. आता त्या दिलेलं आहे याच्यामध्ये हेक्टरीप्रमाणे इथं असणारे 2 हेक्टर मर्यादित शेती नुकसानाकरिता खर्च मागणी वगैरे दिलेली आहे. ओके. आता आपण इथं बघणार आहोत किती निधी आलेली कोणत्या जिल्ह्याला. जे असणार इथं दिलेलं आहे 6/8/2025 नुसार विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून 29/7/2025 रोजीच्या पत्रामध्ये प्राप्तचा प्रस्ताव. आता कालावधी, जिल्हा, बाधित क्षेत्र हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या निधी दिलेली आहे. जून 2025 ची कालावधी असणार आहे. अमरावतीसाठी 1312.2 हेक्टर इथं बाधित आहे. याच्यामध्ये 2240 शेतकरी आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे 2,75,00,000. ओके. 2,75,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे. ओके. सॉरी 27,275,00,000 एवढा 275,00,000.69 एवढा निधी मंजूर झालेला आहे. ओके. त्यानंतर इथं अकोल्यासाठी इथं 3790.31 एवढे हेक्टर बाधित आहे. याच्यामध्ये 6,136 शेतकरी आहे. याच्यामध्ये 4,500,00,000 रुपये एवढे निधी मंजूर झालेले आहे. 4,05,00,000 याच्यात 2,75,00,000. ओके. 79,90,000. ओके. त्यानंतर यवतमाळसाठी 130.50 इथं असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे 25,00,186 शेतकरी 25,45,000 रुपये. बुलढाणाकरिता इथं सगळ्यात जास्त असणार आहे. याच्यामध्ये 87,390.2 एवढे हेक्टर बाधित शेतकरी आहे. 90,383 शेतकरी इथं असणार आहे बाधित. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे 74,45,03,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर इथं वाशिमसाठी जे असणार आहे 51,62.28 असणार आहे इथं हेक्टर बाधित आणि ते शेतकरी असणार आहे 8,527. यामध्ये 4,71,00,000. तर टोटल इथं दिलेलं आहे इथं निधी 86,23,38,000 रुपये. ओके. अशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं, शेतकऱ्यांना शेअर करायचा हा GR. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करून घे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी शेतीसाठी नवीन शेतीचे GR, गव्हर्नमेंट GR इथं तुमच्यासाठी असे GR बघण्यासाठी, नवीन अपडेट बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.